कुन्तिनन्दन हनुमा शोक निवारण भूतनायक असुर निकन्दन कनुमा। अंजनी पुत्र पवन सुत नामा शंकर सुवन केसरी नंदन रामदूत तुलित बलधामा महावीर विक्रम हनुमा। రామబంటు వెలిగిన దేవా అమ్మ చెరువులో వెలసిన దేవా విజయ మార్గమున కిరటం నీవా अंजनी पुत्र पवन सुत नामा शंकर। आमच्या गोठवली गावामध्ये आमच्या म्हात्रे कुटुंबियातर्फे या ठिकाणी हनुमान जन्माचा उत्सव गेल्या 42 वर्षापासून अखंड सुरू आहे। 1984 साली या मंदिरामध्ये हनुमंताच्या मूर्तीची स्थापना आळंदीचे हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे यांच्या हातचे या ठिकाणी या मूर्तीची स्थापना झाली। तेव्हापासून सतत या गोठवली गावामध्ये प्रत्येक वर्षी त्यांचं कीर्तन जवळजवळ 35 वर्ष त्यांनी या ठिकाणी सेवा केली। त्यानंतर ची सेवा आपल्या आगरी समाजाचे हरिभक्तपरायण नकुल महाराज भोईर यांची मी सतत सेवा ठेवलेली आहे। विशेष म्हणजे हनुमंताची सेवा करण्याची मला लहानपणापासून आवड होती आणि या सेवेत 42 वर्ष आम्हाला कसलाही अडथळा आला नाही किंवा घरात आमचं काही असं दुःखात घटना घडली नाही, हे विशेष आम्ही मानतो। कारण कधीही सेवा खंडित झालेली नाही। सतत 42 वर्ष या ठिकाणी आमच्या या परिसरातील भाविकांनी मला खरोखर अत्यंत प्रेमाचे बोल दिले आणि सेवा करण्याची त्यांच्याच मुलं मला संधी लाभली। मी माझं भाग्य समजतो आणि या गोठवली गावामध्ये ही सेवा सतत राहील आणि राहो हीच मी हनुमान चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। करायचा आणि कौशल्य मातेच्या हातावर पिंड आहे, सुमित्रा मातेच्या हातावर पिंड आहे, त्यांच्या कारण त्या सत्वगुणी आहेत। पण कैकई ही तमगुणी असल्या कारणाने तिच्या हातातला पिंड लगेच घार उचलून गेली। वास्तविक ती जी घार होती ती स्वर्गातली अप्सरा, ती सत्य लोकातली होती। सत्य लोकामध्ये मद्यप्राशन करणं निंदक आहे, निंद्य आहे। कलियुगामध्ये चालतं ते नाही का, कलियुगामध्ये चालतं, पण सत्य लोकांमध्ये मद्यप्राशन निंद्य आहे। ती सुवर्चा नावाची अप्सरा आहे, तिने मद्यप्राशन करून नाचत होती। नाचता नाचता तिचा तोल गेला। ब्रह्मशापे जाणे घार घार झाली, घार ती घारी झाली। वास्तविक ती अप्सराच होती। त्याच घारीने कैकईच्या हातातला तो पिंड उचलला आणि आकाशामध्ये भरारी मारली। आकाशामध्ये भरारी मारल्यानंतर ऋषभमुख पर्वतावर केसरी नंदनाची पत्नी जी आहे अंजनी माता, ती पर्वताच्या आधी शिखरावर तपश्चर्या करत होती। तपश्चर्या करत असताना भगवान भोलेनाथ अंजनी मातेला प्रसन्न झाले आणि सांगितलं की मी प्रसन्न आहे। भोला महादेव लवकर प्रसन्न होतो। आणि अशा चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी पहाटे तिथं वेळ सांगितली नाही, सूर्योदय समयासी हनुमंतांचा जन्म झाला। आज या ठिकाणी आपल्या गोठील गावामध्ये आमचे जयेश म्हात्रे माझे परमस्नेही
यांच्याकडे सालाबादप्रमाणे हनुमंतरायांचा जन्मोत्सव साजरा होतो. मित्र म्हणेन की प्रत्येक युगामध्ये हनुमंतराय हे आहेतच, कारण हनुमंतराय हे चिरंजीव आहेत आणि आपण सर्वांनी हनुमंतरायांचा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये हनुमंतरायांचं अवतीर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रभू रामचंद्र कळणार नाहीत. प्रभू रामचंद्र कळण्याकरता अगोदर हनुमंताला शरण गेलं पाहिजे, कारण हनुमंतराय हे भक्तराज आहेत. हनुमंतरायाने रामाची सेवा केली, हनुमंतरायाने रामाची सेवा केली आणि रामाची सेवा केल्यामुळे त्यांना रामाचा कृपा आशीर्वाद लाभला. आपल्याला तो प्रभू रामचंद्र प्राप्त व्हावा याकरता अगोदर हनुमंतराय कळायला पाहिजेत. भक्त कळल्याशिवाय देव कळत नाही किंवा संत कळल्याशिवाय देव कळत नाही. याकरता प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये हनुमंतरायांचा जन्मोत्सव साजरा केला पाहिजे. हनुमंतरायांचा जन्मोत्सव साजरा करणं म्हणजे नेमकं काय आहे, तर हनुमंतरायाने जे विकारांवर विजय मिळवला, हनुमंतरायाने कामावर विजय मिळवला, हनुमंतरायाने काळावर विजय मिळवला. काम सर्व सजीव सृष्टीला विनाशाकडे नेतो. अगदी ब्रह्मदेवापासून कुठलाही देव असू द्या त्याच्यावर कामाचा पायंडा आहे, पण कामाचा नाश करण्याकरता जर कोण प्रबल असेल तर ते हनुमंतराय आहेत. म्हणून हनुमंतराय जीवनामध्ये अवतीर्ण होणं याचाच अर्थ कामावर आपला विजय प्राप्त होणं. हनुमंतरायांचा जन्मोत्सव आपल्या अंतःकरणामध्ये येणं याचाच अर्थ क्रोधावर आपण विजय मिळवणं किंवा हनुमंतराय आपल्या जीवनामध्ये अवतीर्ण याचाच अर्थ आपण मत्सरावर विजय मिळवला. एकूण कामेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, विषय आहेत. सर्व विषयांवर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर एक आणि एकच व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येत आहे, ते म्हणजे हनुमंतराय. आणि हनुमंतरायांचा जन्मोत्सव आपण जर साजरा केला तर खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्र आपल्या अंतःकरणामध्ये अवतीर्ण होतील. प्रभू रामचंद्र आपल्या अंतःकरणामध्ये आहेतच. तैसा हृदयामध्ये मी रामू असा सर्व सुखासी आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. तो राम अंतःकरणामध्ये आहे, पण जसं पाण्यावर शेवाल असते, आतलं पाणी आपल्याला दिसत नाही, वर वाटतं की ते पाणी नाही, पण शेवाला बाजूला केल्यानंतर स्वच्छ पाणी दिसतं. त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये राम आहे, पण हनुमंतरायाचा अवतीर्ण झाल्याबरोबर भक्ती अंतःकरणामध्ये प्रावीण्य झाल्यामुळे, प्रस्थापित झाल्यामुळे खऱ्या अर्थाने रामाचं दर्शन होतं. आणि रामाची कृपा, निस्सीम कृपा आपल्यावर व्हावी याकरता रामाच्या अगोदर हनुमंतरायांचं पूजन केलं पाहिजे, भक्ताचं पूजन केलं पाहिजे. भक्ताचं केलेलं पूजन हेच रामाला जास्त आवडतं. आणि माझ्या भक्ताची पूजा, माझ्या भक्ताचं चरित्र जे गातात देवाची त्याच्यावर कृपा होते, प्रभू रामचंद्राची कृपादृष्टी होते. या न्यायाने आपण सर्वांनी जे जे ऐकत असतील, वाचत असतील, पाहत असतील त्या सर्वांनी आपल्या जीवनामध्ये हनुमंतरायांचा जन्मोत्सव साजरा करावा. याचाच अर्थ आपल्या अंतःकरणातील इंद्रियांवर विजय प्राप्त करणं म्हणजेच हनुमंतरायांचा जन्मोत्सव साजरा करणं आहे. धन्यवाद. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.